इस्रायल इराणमध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे। दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करतायत। 12 जूनपासून सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत काय काय झालं, कोणाचं किती नुकसान झालं ते बघूयात या व्हिडिओमध्ये। इस्रायल आणि इराणमधील संघर्ष 6 दिवसांपासून सुरूच आहे। 12 जून 2025 जेव्हा पहिला हल्ला झाला होता, इस्रायलने हल्ला केला होता। इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन राबवत इराणवर मोठा हवाई हल्ला चढवला। इस्रायलच्या संरक्षण दलांनी म्हणजेच IDF आणि मोसादने इराणच्या नातांज, इस्फहान आणि अन्य अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले केले होते। यामध्ये 200 पेक्षा जास्त लढाऊ विमानं आणि 330 पेक्षा जास्त शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला होता। या हल्ल्याचं लक्ष्य होतं इराणची न्यूक्लिअर सपोर्ट सिस्टीम नष्ट करणं। या हल्ल्यामध्ये इराणचे न्यूक्लिअर पॉवरवर काम करणारे शास्त्रज्ञ आणि त्याचबरोबर त्यासाठी जे लष्करी अधिकारी निश्चित करण्यात आलेले होते ते सुद्धा ठार झाले। तसंच इस्रायलने इराणच्या अणु कार्यक्रमाला धोका मानून नातांज अणुऊर्जा केंद्राचा वरचा भाग नष्ट केला आणि इस्फहानमधील युरेनियम रूपांतरण केंद्राला सुद्धा नुकसान पोहोचवलेलं होतं। पण या सगळ्यामध्ये फोर्डो अणुऊर्जा केंद्राचा खोलवरचा भाग हा अखंड राहिला, म्हणजेच युरेनियमचा जो साठा इराणने जमा केला आहे असा दावा केला जातो तो शाबूत राहिला। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणी रिव्होल्युशनरी गार्डचे कमांडर हुसेन सलामी, अमीर अली हाजीजादे आणि 5 वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ मारले गेले। तर इराणच्या आरोग्य मंत्रालयानुसार 224 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला। त्यापैकी 90% हे सामान्य नागरिक होते। त्यानंतर 13 जून 2025 या दिवशी इराणने पलटवार केला होता। 13 जूनच्या संध्याकाळी इराणने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस राबवत इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले। इराणने 150 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र डागली। तेल अवीव, हायफा आणि अन्य शहरांना लक्ष्य केलेलं होतं। इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं म्हणजेच जी त्या ठिकाणी लावलेलं आयर्न डोम आहे त्यानं बहुतांश हल्ले परतवले, पण काही ठिकाणी नुकसान झालं होतं, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला। 14 जून 2025 या दिवशी संघर्षाची तीव्रता वाढली। इस्रायलने इराणच्या तेहरानमधील संरक्षण मंत्रालय, कमरशाह प्रांतातील क्षेपणास्त्र तळ आणि शेहरान तेल डेपोवर हल्ले केले। यामुळे तेल आणि गॅस क्षेत्राला मोठा फटका बसला, ज्याचा जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाला होता आणि जगभरामध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या। 15 जून 2025 इराणने इस्रायलवर 270 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले। हायफामधील तेल शुद्धीकरण कारखाना, त्याचबरोबर बट याम इथला निवासी क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आलं होतं। या ठिकाणी नुकसान झालं। इस्रायलमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आणि 390 जण जखमी झाले होते। 16 जून 2025 इस्रायलने तेहरानमधील इराणी राज्यप्रसारक अर्थात IRIB आणि फर्बी रुग्णालय यासारख्या नागरी ठिकाणांवर हल्ले केलेले होते। यामध्ये नीमा रजफपूर जे वृत्त संपादक होते आणि त्याचबरोबर मसोमेह आझिमी जे प्रशासकीय कर्मचारी होते यांचा मृत्यू झाला। इराणने प्रत्युत्तरादाखल हायफा पोर्ट आणि तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ले केलेले होते। इराणने सुद्धा प्रत्युत्तर दिलं होतं आणि इस्रायलमध्ये त्यामध्ये 8 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला। 17 जून 2025 इस्रायलने इराणच्या 12 क्षेपणास्त्र तळांवर हल्ले केले, ज्यामध्ये इराणी लष्कराचे युद्धप्रमुख, हंगामी लष्कर प्रमुख होते ते अली शदमानी हे मारले गेले। याआधी 12 जूनला आधीचे लष्कर प्रमुख सुद्धा ठार झाले होते। त्यानंतर दुसरे जे हंगामी लष्कर प्रमुख होते त्यांचाही मृत्यू झाला। यामुळे चौताळलेल्या इराणने उत्तर इस्रायल आणि तेल अवीववर ड्रोन हल्ले केले, ज्यामुळे हायफामधील बजान ग्रुपचा वीज निर्मिती प्रकल्प बंद पडला। तर दुसरीकडे इस्रायल आणि इराणमधील संघर्ष तीव्र होत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 देशांची कॅनडामध्ये जी G7 शिखर परिषद सुरू होती ती सोडून वॉशिंग्टनला ते परतले। 18 जून 2025ला इस्रायलने एका दिवसात इराणमधील 40 ठिकाणांवर हल्ले केले, ज्यामध्ये सेंट्रीफ्यूज उत्पादन केंद्र आणि शस्त्रास्त्र सुविधांचा समावेश होता। तर इराणने ड्रोनच्या झुंडींनी इस्रायलवर हल्ला चढवला। इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांनी अमेरिकेला त्यानंतर धमकी दिलेली आहे। हल्ल्याची धमकी त्यांनी दिली आणि इस्रायलने इराणच्या क्षेपणास्त्र यंत्रणेचा 35 ते 45% भाग नष्ट केल्याचा दावा केला। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सुद्धा इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे नष्ट होईपर्यंत थांबणार नाही असा स्पष्ट इशारा दिला।
इस्रायलनं इराणच्या विनाशाची टाइमलाईन निश्चित केलेली आहे, टाइमलाईन डिसाईड केली आहे. या एवढ्या काळामध्ये आम्ही इराणचा विनाश करू, इराणला संपवून टाकू असं त्यांनी सांगितलंय. तर इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांनी अमेरिकेला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही कोणावरही दया दाखवणार नाही असंही म्हटलंय. तज्ज्ञांच्या मते इस्रायलकडे क्षेपणास्त्रांचा तुटवडा जाणवतोय, तर इराणकडे अद्याप मोठा शस्त्रसाठा शिल्लक आहे. इराणनं इस्रायल विरोधात नो मर्सी अर्थात कोणतीही दया माया न दाखवण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. त्यामुळे हा संघर्ष नेमका कुठपर्यंत जाणार हा सवाल आहे.